Good morning, friends. Welcome to the first period of compulsory English. In this very first period, we are going to discuss the universal poem penned by Sri Rabindranath Tagore. The name of this poem is Where the Mind is Without Fear. मित्रांनो, या पिरियडमध्ये आपण रवींद्रनाथ टागोर यांची कविता जी आहे ती आपण डिस्कस करणार आहोत. कवितेचं नाव आहे व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर. See, we will discuss in short about the poem and the poet. Where the mind is without fear is the most anthologized poem of Tagore. It is a prayer. भरपूर विद्यापीठांमध्ये ही कविता जी आहे, कुठे फर्स्ट इयर, कुठे सेकंड इयर, कुठे फायनल इयर आणि कुठे कुठे एला पण ही कविता आहे. सो धिस पोयम इज टेकन फ्रॉम टॅगोर्स नोबेल प्राइज अँथॉलॉजी गीतांजली. Tagore was a very genius and versatile personality. टॅगोर जे होते ते अतिशय हरफन मौला अशी व्यक्ती होते. पहा, ही वॉज अ प्लेराईट, ड्रॅमॅटिस्ट, एसेइस्ट, पेंटर, सोशल रिफॉर्मर अँड म्युझिशियन ऑल्सो. एक व्यक्ती जी आहे ही काय काय या एका व्यक्तीच्या अंगामध्ये काय काय गुण असू शकतात याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रवींद्रनाथ टागोर. नाउ वी विल शॉर्टली डिस्कस about the poem. The present poem is an expression about poet's reflective spirit and contains a simple prayer for his country. As I mentioned earlier, it is a poem. यामध्ये काय आहे, टॅगोर जे आहेत, टॅगोर भारतासाठी देवाजवळ प्रार्थना करत आहेत. आणि ही प्रार्थना कुठल्या स्वरूपात आहे, ते स्वरूप म्हणजे ही प्रस्तुत कविता. The present poem is an expression of poet's reflective spirit and contains a simple prayer for his country, the pre-independence time. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही कविता लिहिल्या गेलेली आहे. जरी ही कविता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लिहिल्या गेलेली असली तरीही या कवितेमध्ये असलेलं कंटेंट जे आहे, अर्थ जो आहे तो कसा आहे, इट हॅज युनिव्हर्सल अपील. आणि ही अपील जी आहे ही जगातल्या कुठल्याही व्यक्तीला लागू होऊ शकते. बट द प्रेयर हॅज अ युनिव्हर्सल मेसेज विच मेक्स इट इमॉर्टल. या कवितेमध्ये जो संदेश आहे त्या कवितेमध्ये असलेल्या संदेशामुळेच ही कविता काय झालेली आहे, अजरामर झालेली आहे. आता आपण थोडक्यात ही कविता पाहू. मी वाचतो कविता. Where the mind is without fear and the head is held high, where knowledge is free, where the world has not been broken up into fragments
by narrow domestic walls, where words come out from the depth of truth, where tireless striving stretches its arms towards perfection, where clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit, where the mind is led forward by thee into ever widening thought and action. Into that heaven of freedom, my father, let my country awake. आता पहा, where the mind is without fear and the head is held high. As I have already mentioned that it is a prayer. ही प्रार्थना आहे. पहा टॅगोर काय म्हणतात पहा, व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. जिथे मन आणि बुद्धी विदाऊट फिअर असेल, जिथे मन आणि बुद्धी निर्भय असेल, अँड द हेड इज हेल्ड हाय, आणि माथा जो आहे तो नेहमी कसा असेल, उंच असेल. व्हेअर नॉलेज इज फ्री, व्हेअर नॉलेज इज फ्री, ज्ञान किंवा ज्ञान जी गोष्ट आहे, जिथे ज्ञान मुफ्त असेल, फुकट असेल. व्हेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इंटू फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. जिथे जग जे आहे, जग तुकड्या तुकड्यामध्ये विभागले नसेल. This is a border of India, this is a border of Pakistan, this is a border of China, this is a border of Japan. The world is divided into fragments. जग जे आहे हे फ्रॅगमेंट्समध्ये तुकड्या तुकड्यामध्ये विभागल्या गेलेलं आहे. ही आमची बॉर्डर, ही आमची सरहद, आणि यापुढे कोणीही कुठेही जायचं किंवा यायचं नाही. इट इज नॉट परमिटेड, इट इज नॉट अलाउड टू एंटर इन टू अदर्स कंट्री विदाउट व्हिजा, विदाउट पासपोर्ट. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. अशा प्रकारे जगाचं विभाजन जिथे नसेल, व्हेअर वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ, जिथे शब्द जे असतील हे कुठून येतील, सत्यातून. जिथे मन जे असेल, जिथे सत्यालाच नेहमी प्राधान्य देण्यात येईल. व्हेअर द वर्ड्स व्हेअर द वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. इन शॉर्ट, सत्यम शिवम सुंदरम. जिथे सत्यालाच प्राधान्य देण्यात आलेलं असेल. where tireless striving stretches its arms towards perfection, where tireless striving अथक परिश्रम, परिश्रमालाच जिथे नेहमीच प्राधान्य देण्यात येईल. वर्क इज वर्कशॉप, वर्क इज वर्कशॉप, where tireless striving stretches its arm towards perfection, where clear stream of reason, विवेक, बुद्धी, व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, हे जिथे प्रत्येक व्यक्तीला कळत असेल. वेअर क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे इन टू द ड्रेअरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट. द डेझर्ट, इट इज ओल्ड ट्रेडिशन, ओल्ड हॅबिट इज, इट इज लाईक अ डेझर्ट. जुन्या परंपरा, जुन्या चालीरीती ज्या आहेत त्या अत्यंत वाईट होत्या. जिथे मनुष्याच्या मनामध्ये जुन्या चालीरीतींचं कुठलंही अस्तित्व नसेल. वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी, जिथे बुद्धीवर, मनावर तुझा अंकुश असेल. Where the mind is led means to lead, led.
where the mind is led forward by thee. Thee means you, by you. You means the God. Where the mind is led forward by thee into ever widening thought and action. जिथे कर्म जे आहे, कर्मालाच नेहमी प्राधान्य दिल्या जाईल. थॉट अँड ॲक्शन. Tagore has described two words, thought and action. Thought without action काहीही कामाचं नाही. फक्त विचार जे आहेत, विचाराला जेव्हा कृतीचं पाठबळ मिळते तेव्हाच ती कृती जी आहे त्या कृतीला महत्त्व येते. वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी इनटू एव्हर वाइडनिंग थॉट अँड ॲक्शन. हे सर्व गोष्टी जे आहेत, या सर्व गोष्टी जिथे असतील, जिथे कुठे असतील, इंटू दॅट हेवन ऑफ फ्रीडम. इंटू दॅट हेवन ऑफ फ्रीडम. अशा जगामध्ये, अशा स्वातंत्र्याच्या जगामध्ये माय फादर लेट माय कंट्री अवेक. माझ्या पित्या, माझ्या देशाला जाग येऊ दे. इट मीन्स दॅट what is it signify? It signifies that the Tagore is praying for his countrymen into heaven of freedom. म्हणजे थोडक्यात म्हणजे स्वातंत्र्य, देशाला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळू दे. आणि ते स्वातंत्र्य कुठल्या भूमीमध्ये, कुठल्या वातावरणात मिळायला पाहिजे.